ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले. ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची अनुपस्थिती. भाऊसाहेब वागचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव बैठकीला गैरहजर. ठाकरेंच्या संसदीय दलाची बैठक संपली. व्हीपचं उल्लंघन केल्याबद्दल ठाकरे सेना आजच 6 खासदारांना नोटीस पाठवणार. तातडीनं नोटीस पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू. बैठकीला का उपस्थित नव्हता, प्रत्येक खासदाराकडून उत्तर मागवणार. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे. फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय निर्णय घेतात याकडे लक्ष. उद्धव ठाकरेंचा अनिल देसाईंना फोन. बैठकीबाबत सर्व माहिती उद्धव ठाकरेंना अनिल देसाईंनी सांगितली. खासदारांना 10 कोटी देऊन राजस्थानमध्ये नेण्यात आलं. सगळी लोक पैशाने विकत घेतली गेलीत. ही फूट नाही तर गद्दारी आणि बेईमानी. संजय राऊतांचा फुटलेल्या खासदारांवर निशाणा. पुढील 3 दिवसांमध्ये 6 खासदारांचं शिंदेच्या सेनेमध्ये विलीनीकरण होणार असल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या 3 दिवसांमध्ये शिंदेची शिवसेना याबाबत घोषणा करणार. पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन टायगरबाबत शिंदे माहिती देणार. सूत्रांची माहिती. 6 खासदारांच्या गटाचा प्रमुख संजय जाधव असणार. सूत्रांची माहिती. संजय जाधवांना गटाचा प्रमुख नेता म्हणून घोषित करणार. सूत्रांची माहिती. संजय जाधव हे परभणीचे खासदार. ठाकरेंचे 6 खासदार बैठकीला अनुपस्थित होते. राऊतांच्या शिवीगाळानंतर ते 6 खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. 6 खासदारांना त्या पक्षामध्ये राहायचं नाही हे चित्र स्पष्ट झालंय. संजय राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची टीका. ठाकरे सेनेच्या 6 खासदारांना वेगळा गट स्थापन केलाय. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचा मोठा दावा. लवकरच 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल होतील. बारणेंनी व्यक्त केला विश्वास. 6 खासदार आमच्याकडे आले तर शिंदेला निर्णय घेण्याचा अधिकार. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. ठाकरे सेनेच्या खासदार फुटीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. लोकशाही म्हणजे थट्टा वाटते का? पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू. संजय राऊतांचा इशारा. तुरुंगाची भीती दाखवू नका. तुम्हाला धडा शिकून तुरुंगामध्ये जाऊ. राऊतांचा हल्लाबोल. कुणी फुटलं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करायचे. संजय राऊतांचं वक्तव्य. बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही. राऊतांचा इशारा. राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले ते आता राऊतांचं डोकं फोडतील. संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावावं. राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी घेतला समाचार. राऊतांना राडा करायला कुणी शिल्लक नाही. तुमची बडबड ऐकायला कुणाला थांबायचं आहे? गिरीश महाजनांची टीका. मुंबई पालिकेमधील नगरसेवकही जय महाराष्ट्र करतील. महाजनांचा दावा. तुडवायची ताकद आता तुमच्यात नाही आमच्यात आहे. शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद तुमच्यामध्ये नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंजवळ. संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांची प्रतिक्रिया. राऊतांसाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवलाय. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांची राऊतांवर टीका. मारझोड करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शायना एनसींची प्रतिक्रिया. संजय राऊतांसाठी ठाण्यामध्ये वेड्यांच्या रुग्णालयामध्ये एक बेड बुक केलाय. ज्योती वाघमारेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका. गोलपीठा या राऊतांच्या वक्तव्याला वाघमारेंकडून रान बाजारानं उत्तर. मी कोणाच्याही संपर्कात नव्हतो. मला कोणतीही ऑफर आली नव्हती. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी बाळासाहेबांच्या भाषणाची क्लिप ऐकवली. लोक गद्दारांना सोडणार नाही. चंद्रकांत खैरेंची टीका. ओमराजे निंबाळकर शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेत ही अफवा असावी. सत्ताधारी पक्ष फोडण्यात व्यस्त. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कुणाला वेळ नाही. आमदार कैलास पाटलांची टीका. ओमराजे शिवसेनेमध्ये जाणार ही माध्यमातून चर्चा. यात तथ्य नाही. प्रवीण स्वामी यांचं वक्तव्य. मातोश्रीवर 22 जूनला सर्व आमदारांची बैठक. आमदारांचा कुठलाही गट ठाकरेंना सोडणार नाही. प्रवीण स्वामींकडून विश्वास व्यक्त. संजय राऊतांना एक दिवस अहिराणी भाषेमध्ये शिव्या देईन. राऊतांना आमच्या खानदेशी शिव्या समजणार देखील नाहीत. गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका. उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज. सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही. ऑपरेशन टायगरवर मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं. ऑपरेशन टायगरवर भाजप खासदार अशोक चव्हाणांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये समन्वय राहिलेला नाही. अशोक चव्हाणांचा हल्लाबोल. राऊतांच्या शिवीगाळामुळे ठाकरेंवर हे दिवस आलेत. ऑपरेशन टायगरवरून रावसाहेब दानवेंचा ठाकरे सेनेवर निशाणा. ठाकरेंचे 6 खासदार फुटले. यात भाजपचा हस्तक्षेप नाही. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया.
आमदार खासदारांना मातोश्रीवर भेटीची वेळही मिळत नव्हती. उद्धव ठाकरेंच्या हयातीमध्ये शिवसेनेची राख होणार असं दिसतंय. ठाकरेंच्या खासदार फुटीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. भाजपकडून सर्रासपणे पैशांची उधळपट्टी सुरू आहे. अतुल लोंढेंची टीका. तर काँग्रेसच्या लोकांनाही पैशांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पक्षाची प्रामाणिक संविधानाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अतुल लोंढेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना 2029ला उमेदवार मिळणार नाही. ठाकरे सेनेची 2024ची शेवटची निवडणूक होती. भाजपा आमदार नारायण कुचे यांचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल. संजय राऊतांच्या भाषेमुळे ठाकरेंचा पक्ष संपत आला. ऑपरेशन टायगरवर राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची टीका. खासदारांनी बंड केल्यामुळे नागरिक नाराज. येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम दिसतील. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. ठाकरेंचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा आनंद. शिंदेंच्या कामांमुळे सामान्य लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास. मंगेश चिवटेंची प्रतिक्रिया. व्हीप बजावला आहे तर खासदारांना बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक, पण व्हीप बजावण्याच्या आधी खासदार कुठल्या राजकीय पक्षामध्ये विलीन झाले असतील तर त्यांना 10व्या परिशिष्टाच्या तरतुदी लागू होत नाही. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. परभणीचे खासदार संजय जाधवांना वायप्लस सुरक्षा प्रदान. खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर गृह विभागाकडून सुरक्षेचा निर्णय. परभणीचे अतिरिक्त पोलीस अधिकारी तान्हाजी चिखले यांची माहिती. परभणीचे खासदार संजय जाधवांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवला. जाधव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून ठाकरेंसोबतचा फोटो हटवला. पक्षातून फुटलेल्या 6 खासदारांमध्ये जाधवांचंही नाव. पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकरांच्या सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड संतापलं. ओमराजेनं एकाच दिवसामध्ये 6,000 फॉलोअर्सनी केलं अनफॉलो. ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंट्स. यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. देशमुखांच्या पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांचं आंदोलन. खासदार संजय देशमुखांच्या दिग्रसमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम. संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बंदोबस्त तैनात. नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेल्या देशमुखांच्या निवासस्थानी शुकशुकाट. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. खासदार संजय जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. वाशिममध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये खासदार संजय देशमुखांचं नाव आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पाटणी चौकामध्ये देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. मुंबई महानगरपालिकेतही ऑपरेशन टायगर. ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडेंचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक. आप तृणमूल ठाकरेंच्या शिवसेनेनंतर समाजवादी पक्षामध्ये फूट. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा दावा. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये 37 खासदार. सातारा सांगली विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रिया. मतदान केंद्रावर उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेंची गळाभेट. शिवेंद्रराजे भोसलेंची भेट. जळगावमध्ये शरद तायडेंकडून मतदान प्रक्रियेवर संशय उपस्थित. मॅजिक पेनचा वापर होतोय का? शरद तायडेंकडून शंका व्यक्त. जळगाव परिषदेसाठी शरद तायडे मवियाचे उमेदवार. जळगाव विधान परिषदेमधून माघार घेतलेल्या रेश्मा काळेंनी बजावला मतदाराचा हक्क. महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल. रेश्मा काळेंकडून विश्वास व्यक्त. जागा शिवसेनेला सुटली पाहिजे होती असं म्हणत काळेंकडून खंत व्यक्त. आमदार उत्तम जानकर हे मोहिते पाटलांशी भांडण झालं म्हणून आमच्यामध्ये आले, त्यामुळे त्यांना आम्ही स्वीकारणार नाही. माजी आमदार राम सातपुतेंचं वक्तव्य. तालुक्यामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे आमचे विरोधकच असणार. राम सातपुतेंकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी बदनापूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी बजावला मतदानाचा हक्क. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मतानं निवडून येणारी सीट सुहास शिरसाट यांची असेल. आमदार नारायण कुसे यांचा दावा. बीड, उस्मानाबाद, लातूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासातच 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून हक्क बजावत मतदान पूर्ण. सिल्लोडमध्ये मतदानासाठी नगरसेविका स्नेहल शिंगारे रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर. गरोदर असताना सुद्धा रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला. भंडाऱ्यामध्ये मविया समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी बजावला मतदानाचा हक्क. भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या अस्मितेची ही निवडणूक असून त्यात निश्चित विजय होईल. नरेश ईश्वरकर यांचा दावा. भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित. परिणय फुकेंकडून विश्वास व्यक्त. माहितीमध्ये कुठेही दगाफटका न झाल्यानं ही निवडणूक अविनाश ब्राह्मणकर नक्कीच जिंकतील. परिणय फुकेंचं वक्तव्य. भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये मतदानासाठी माहितीकडून बाउन्सरचा वापर.
शिवसेनेचे मतदार बाउन्सरच्या गरडामध्ये मतदान केंद्रावर उतरलेत। सोबतच अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून गेटवे परिसरामध्ये जलसमाधी आंदोलन। शासनाने काढलेल्या कर्जमुक्तीचा आदेश फसवा असल्याचं म्हणत आक्षेप। जलसमाधी आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मंत्रालय परिसरामध्ये तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं झाडावर चढून आंदोलन। शेतकरी कर्जमाफीसाठी रविकांत तुपकर आक्रमक। तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंत्रालयासमोर आंदोलन। इंदापूरमध्ये भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक। महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा उच्च दाबानं विनाखंड विद्युत पुरवठा करण्याची मागणी। बारामती शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा। नीरा डाबा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा। नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन। इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। खंबाळेच्या शिंदेवाडीमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। गढूळ दूषित पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। गडचिरोलीच्या अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत राखीव वनातील 30 हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवलं। वन विभागाच्या विरोधात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार। भविष्यात अतिक्रमण केल्यास तीव्र कारवाई करू, वन विभागाचा इशारा। यंदा आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर महिलांसाठी विशेष जर्मन हँगरची व्यवस्था। महिलांच्या वास्तव्यासाठी स्वतंत्र जर्मन हँगरची विशेष सुविधा। जर्मन हँगरमध्ये महिलांसाठी स्वतंत्रपणे स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमची व्यवस्था। पुणे ग्रामीण पोलिसांकडून दौंड आणि श्रीगोंद्यामध्ये दरोडे टाकणाऱ्या सराईत टोळीमधील चौघांना अटक। आरोपींकडून 25 लाख रुपयांचे 17 तोळे सोनं आणि 324 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत। अट्टल गुन्हेगारांवर यापूर्वी 20 गंभीर गुन्हे दाखल। बेस्टच्या संपामध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रसाद लाड यांच्याकडून धमकी आणि शिवीगाळ। वडाळ्यामधील कार्यक्रमात बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल। प्रसाद लाड यांच्याकडून उद्धव ठाकरेंबाबत बोलताना जीभ घसरली। मुंबईमध्ये येत्या शुक्रवारपासून बस कर्मचारी संपावर जाणार। नवी मुंबईतील वाशी रेल्वे पोलिसांच्या तर्फे सिवूर दारावी स्थानकामध्ये जीवन रक्षा अभियान। रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम। माधुरी हत्तीण नांदेडी मठामध्ये परत येण्याच्या हालचाली वाढल्या। हत्तीणीसाठी नांदेडी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल। माधुरी हत्तीणीच्या वाटेवर वाळू, शॉवर आणि कूलरची व्यवस्था। माधुरीच्या स्वागताची नांदेडीमध्ये जय्यत तयारी। जालन्यामधल्या बदनापुरात जलकवच अभियानाअंतर्गत रेशीम शेती कार्यशाळा संपन्न। जलसुरक्षा, पीक विविधीकरण आणि शेतकरी उत्पन्न वाढ यांना केंद्रस्थानी ठेवत कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेला शेतकऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित।